नमस्कार, आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत। आज मी हे काय दाखवत आहे बघा, याच्या मागे मी एक गोष्ट सांगणार आहे। हे माझ्याकडे असणारे नोकरीचे धागे आहे। यापेक्षा खूप सारे होते, आता हे थोडेच राहिले आहे। पण हे धागे नाही आहेत केवळ, या धाग्यांमध्ये काहीतरी दडलेलं आहे। तेच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। खूप सारे धागे होते, त्यातल्या काही धाग्यांचं रूपांतर बघा कशात झालं आहे। या सर्व वस्तूंमध्ये या धाग्यांचं रूपांतर झालं आहे। यावरून काय लक्षात येतं की आज जी गोष्ट आहे ती उद्याही तशीच राहील असं नाही, त्यात काही व्हॅल्यू ॲड केली तर तिचं कायापालट होऊन जातो, जसा या धाग्यांमधून मध्ये झाला आहे। त्यासाठी प्रयत्न, संयम, नवीन काहीतरी शिकण्याची वृत्ती आणि उत्साह असे गुण आपल्यामध्ये असायला पाहिजे। सर्वात छोट्यापासून दाखवते। हे अगदी छोटं, म्हणजे टी कपच्या खाली किंवा ग्लास काही ठेवायला, हे पण त्याच साठी यूज करू शकतो। छोट्यात छोटं आहे हे। आणि आता हे मोठे आहेत, म्हणजे मीडियम साईजचे। तर ही डिझाईन मला स्वतःला खूपच आवडली। मला वाटलं नव्हतं जेव्हा मी हे बनवणार होती तेव्हा की इतकं चांगलं बनेल। आणि याची एक वैशिष्ट्य म्हणजे यापासून छानसं गुलाबाचं फूलसुद्धा बनवता येते, म्हणजे हे मल्टीपर्पज आहे। आपण हे गुलाबाचं फूल बनवून पण ठेवू शकतो शोकेसमध्ये, किंवा याला असं उकलून टेबल कवर पण बनवू शकतो, म्हणजे टेबल सेंटर पीस। तर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि लाईक करा। तुम्हाला पण हे आवडत असेल तर याचं ट्युटोरियल आहे, ह्या सर्वांचं आहे, 1-2 सोडले तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते स्वतः शिकून घेऊन बनवू शकता। हे आत्ता रिसेंटली बनवलं आहे। आणि हे 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये तर मला खूप दिवसाचं बनवायचं होतं, तर या कलरसाठी ही डिझाईन मला चांगली वाटली, त्यामुळे मी या कलरमध्ये ही डिझाईन बनवली। दसरा, दिवाळी, संक्रांत या सणाला किती छान वाटते हे, आणि आपल्या हाताने बनवलेलं असल्यामुळे आपल्याला वेगळाच आनंद मिळतो। तुम्ही पण हा आनंद घ्या, हे शिकून घ्या। माझ्या चॅनलवर आहे, तशा प्रकारे बनवू शकता। हे एक गुलाबी रंगामध्ये बनवलं आहे। याचे जे पिटुकले फुलं आहे ते तर खूप त्याला वेगळाच एक लुक देत आहे। आणि याचा पण डबल यूज आहे, याला पण आपण एक बुके बनवू शकतो छोट्या छोट्या फुलांचा। आणि हा बुके सुद्धा शोकेसमध्ये ठेवू शकतो। बघा किती सुंदर असा क्यूट बुके दिसत आहे हा, आणि उकललं तर टेबल सेंटर पीस म्हणून पण उपयोग करता येतो। तुम्हाला या डिझाईन कशा वाटत आहे मला नक्की कळवा कमेंटमध्ये। हे पुढचं हे मध्यंतरी बनवलं मीडियम साईजचं, आणि याचं असं आहे की आपण याला आणखी वाढवू पण शकतो। सिंपल आहे पण कलर्समुळे छान दिसत आहे, आणि त्याची शेवटची बॉर्डर गुंड्यांची। हे जे आहे पांढरं कथ्थ कॉम्बिनेशन, हे छान प्रोफेशनल वाटतं, म्हणजे आपण घरासोबतच ऑफिसमध्ये वगैरे ठेवू शकतो, ऑफिस टेबलवर, स्टडी टेबलवर। कारण याचं विण आणि रंगसंगती ही अशी डेकोरेटिव्ह नाही आहे, जास्त सिंपल आणि सोबर आहे। बाकींचं थोडं डेकोरेटिव्ह आणि सणांसाठी होतं। हे एक छान पिवळा आणि पांढरा रंगामध्ये आहे। रंग निवडताना पण खूप म्हणजे लक्षात घेणं आवश्यक आहे की कोणत्या डिझाईनला कोणता सूट होईल।
तर इथे मी पिवळा आणि पांढऱ्याचं कॉम्बिनेशन करून पाहिलं. तुम्हाला आवडलं आहे का ते पण सांगा मला, म्हणजे माझा उत्साह वाढेल आणि मी आणखी अशा डिझाईन्स बनवत जाईल. तुम्हाला पण शिकता येईल माझ्यासोबत. हे एक छान जांभळा आणि हळदीसारखा पिवळ्या रंगात आहे. याची डिझाईन अशी खूप युनिक आहे. बाकी यांचं असं राऊंड शेपमध्ये आहे, पण याचं असं छान शंकरपाळ्याच्या आकाराने डिझाईन आहे. आणि हे लार्जमध्ये आहे. आता जे मी दाखवत आहे हे लार्ज आहे, म्हणजे पूर्ण आपलं पूजेचं ताट पूर्ण कवर होईल. हे छान आहे पिवळं लाल, म्हणजे अगदी असं सात्विक वाटतं देवपूजेवरच्या ताटावर झाकायला, किंवा वटसावित्रीच्या पूजेसाठी आपण जे ताट नेतो त्यावर झाकायला. आणि असंही टेबल कवर म्हणून टेबल सेंटरवर ठेवू शकतो. हे आहे हे फॅन्सी म्हणजे प्रकारचं बनवण्याचा प्रयत्न केला. याचा जो हा कथ्था रंग आहे आणि ही कथ्थी बॉर्डर ही एक छान अशी फॅन्सी वाटत आहे. आणि हा ग्रेडियंट कलर म्हणजे फेंट येलो टू डार्क येलो, तो पण मी एक इफेक्ट यावा म्हणून वापरला आहे. हे पण लार्ज साईजचं आहे. पूर्ण पूजेची थाळी झाकता येते. आणि हे रेड आणि व्हाईटमध्येच आहे, पण याची विण थोडी वेगळी आहे. तुम्ही बघू शकता हे असं व्हाईट कलरमध्ये असं शेडसारखं वाटत आहे. आणि शेवटची झालर पण थोडी वेगळी आहे. तर याच्यातली विण कॉमन आहे, पण ती वेगळ्या पद्धतीने वापरली असल्यामुळे थोडी वेगळी दिसते. मला तर हे सर्वात जास्त हे आवडलं आहे. आणि मला यूट्यूबला जे मी अपलोड केलं याचं ट्युटोरियल, तिथे पण तुमचा सर्वांचा खूप छान प्रतिसाद मिळाला याला. आणि याचं जे गुलाबाचं फूल आहे ते सुद्धा खूप छान दिसते, मला ते खूप आवडलं. हे एक नवीन बनवलेलं आहे मी. थालपोसच्या व्यतिरिक्त म्हणजे लोकरीच्या रुमालांच्या व्यतिरिक्त पण मी काही वस्तू बनवल्या आहे. तर त्यातलं हे याचं ट्युटोरियल आहे, सर्वात सुरुवातीला मी टाकलेलं आहे. तर हे एक डेकोरेशनसाठी किंवा कोणाला गिफ्ट करायसाठी पण आहे. आणि याची मला पुष्कळ सारी ऑर्डर पण आलेली आहे. मी जिथे कोणी याविषयी विचारते जे विकण्याच्या दृष्टीने, तेव्हा मला याची सर्वात जास्त ऑर्डर मिळते. मिनी असल्यामुळे खूप छान दिसतं आहे. मी मघाशी सांगायला विसरली होती की हे जे थालपोस आहे त्याला पण आपण मल्टीपर्पज यूज करू शकतो. छान ऑरेंज रोज बनतं याचं. जेव्हा आपण फक्त फूल पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येत नाही की हे एक रुमाल आहे किंवा थालपोस आहे, बघितल्यावर फुलच वाटतं. आणि हा माझ्याकडे खूप दिवसापासूनचा आहे. सगळ्यात सुरुवातीला मला खूप इंटरेस्ट होता की मी बेबी स्वेटर विणेल. हे एक सांगते तुम्हाला की हे मी अर्ध्यातच राहू दिलं. हे एक लार्जमध्ये होतं, पण मी नंतर दुसरा प्रोजेक्ट तर तेवढंच केलं. आणि हे एक लॉंग तोरण आहे, छान दाराला लावायचं, अगदी मराठी पद्धतीचं. आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं, आणि झेंडूचे फुलं पण खूप असे दाट आहेत. आणि आंब्याची पानंसुद्धा अगदी आंब्याच्या पानांसारखीच वाटत आहे. तर हे होतं मी बनवलेल्या वस्तूंचं कलेक्शन. तुम्हाला पण आवडलं असेल. आणि या सर्वांचे 1-2 सोडले तर सगळ्यांची ट्युटोरियल आहे, आणि त्यांची मी लिंकसुद्धा या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल या व्हिडिओच्या, तर तुम्ही तिथे जाऊन बनवू शकता. तसंच तोरण, फ्रॉक, बेबी स्वेटरचा, आणि ते छोटे जे आहेत अगदी छोटे टेबल सेंटर पीस, त्यांचा व्हिडिओ सध्या मी अपलोड केलेला नाही आहे. पण तुम्हाला जर ते डिझाईन हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि या व्यतिरिक्त आणखी कोणत्या वस्तू तुम्हाला बनवायच्या असेल तर तसंही सांगा, म्हणजे मग मी त्यावर व्हिडिओ बनवेल. नाहीतर माझं सध्या प्लॅनिंग
थालपोस आणि लोकरीचे रुमाल म्हणजे आणि तोरण इतक्यावरच आहे. पण जर व्ह्यूअर्सला पाहिजे असेल तर मी बनवेन, त्यामुळे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि या वस्तूंपैकी काही वस्तू तुम्हाला पाहिजे असेल तर तसं पण तुम्ही मला मेसेज करून सांगू शकता. म्हणजे माझ्या इंस्टाग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलच्या, तर तिथून तुम्ही मला इंस्टाग्रामला पण फॉलो करा. तिथे पण आपण वेगवेगळ्या डिझाईन्स बघू शकता आणि तिथं मला ऑर्डर पण देऊ शकता. तर अशाच नवीन व्हिडिओसोबत आता मी पुढे अपलोड करते, तर त्या व्हिडिओमध्ये भेटू. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा. तसेच तुम्हाला या व्हिडिओतल्या सगळ्या डिझाईन्स कशा वाटल्या आणि तुम्हाला कोणती आवडली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा.